1857च्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील आद्य क्रांतिकारक भाऊ माळेकर यांच्या स्मरणार्थ दरवर्षी प्रदान करण्यात येणारा शौर्य गुणवंत पुरस्कार 2026 यंदाही उत्साहात प्रदान करण्यात आला। सामाजिक बांधिलकी जपत समाजातील ज्वलंत प्रश्नांना निर्भीडपणे वाचा फोडणाऱ्या तसेच सामाजिक विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या पत्रकारांचा यावेळी उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने सन्मान करण्यात आला। पेठ तालुक्यातील विविध सामाजिक, शैक्षणिक, प्रशासकीय, विकासात्मक आणि जनहिताच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडून ते प्रश्न प्रशासन आणि समाजासमोर मांडणाऱ्या पत्रकारांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती। यामध्ये पुष्कर गांगोडे, सहसंपादक 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज, राजेश गायकवाड, संपादक विनोद सहाळे, युवा पत्रकार नितीन महाले, पुण्यनगरी, सुनील धुंडगे, देशदूत आणि भीकन शेख बोल नाशिक यांचा समावेश आहे। निवड झालेल्या सर्व पत्रकारांचा सन्मान चिन्ह आणि श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला। पत्रकारिता ही केवळ बातमी प्रसारित करण्याचं माध्यम नसून सर्वसामान्य जनतेच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचं आणि समाजाच्या विकासाला दिशा देण्याचं प्रभावी साधन आहे। या भूमिकेतून काम करणाऱ्या पत्रकारांच्या कार्याचा गौरव म्हणून शौर्य गुणवंत पुरस्कार महत्त्वपूर्ण ठरत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। पेठ तालुक्यातील दुर्गम भागातील नागरिकांचे प्रश्न, विकास कामांमधील अडचणी, शैक्षणिक समस्या, प्रशासकीय कारभार, पाणी, रस्ते, आरोग्य तसंच विविध जनहिताच्या प्रश्नांना पत्रकारांनी सातत्याने आपल्या लेखणीच्या माध्यमातून वाचा फोडली आहे। त्यामुळे या पत्रकारांचा झालेला हा सन्मान निर्भीड आणि जनहितवादी पत्रकारितेला मिळालेली एक पावती असल्याचं मानलं जात आहे। या पुरस्कारासाठी निवड झालेल्या सर्व पत्रकार बांधवांचे आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन करण्यात आलं। श्री विनायक माळेकर, उपसभापती कृषी बाजार समिती नाशिक आणि श्री महेश टोपले, माजी उपसभापती पंचायत समिती पेठ यांच्या वतीनं या सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी आयोजकांनी सन्मानित पत्रकारांना त्यांच्या पुढील पत्रकारिता, सामाजिक कार्य आणि जनहिताच्या लढ्यातील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या। लेखणीची ताकद जनतेच्या प्रश्नांसाठी वापरणाऱ्या पत्रकारांचा सन्मान म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा गौरव आहे, अशी भावना या निमित्तानं व्यक्त करण्यात आली आहे। व्यासपीठ उपस्थित आजच्या या कार्यक्रमात उपस्थित पेठ तालुक्यातील नावाजलेले असे पत्रकार बांधव, आद्य क्रांतिकारक भाऊ माळेकर व शिवाजी राऊत यांच्या स्मरणार्थ आपण दरवर्षी गेल्या 10 वर्षापासून आदर्श आणि गुणवंत शौर्य गुणवंत पुरस्काराचं वितरण करत असतो आणि म्हणून दरवर्षी आपण पत्रकार बांधवांचा, पोलीस पाटील असेल, शिक्षक असेल, विद्यार्थी असतील, तळागाळातील कार्यकर्ते आणि तळागाळातील सामाजिक सेवा करणाऱ्यांचा आपण यथोचित सन्मान करणे आमच्या संस्थेच्या माध्यमातून आपण करताना मला मनस्वी मी महेश टोपले, उपाध्यक्ष आणि संस्थेचे आद्य क्रांतिकारक भाऊ माळेकर, संस्थेचे अध्यक्ष सन्मानित विनायक माळेकर, कृषी बाजार समिती सभापती यांच्या माध्यमातून आम्ही करत असतो आणि म्हणून यावर्षी आनंद वाटतो की पेठ तालुक्यातील आपण 7 ते 8 पत्रकार बांधवांचा सत्कार आद्य क्रांतिकारक शौर्य गुणवंत सामाजिक सेवा आणि मीडिया, निर्भीड व्यक्तिमत्व, निर्भीड आवाज आणि अभ्यासपूर्वक शासनाला जाब विचारणारे असे तरुणांचा आणि पत्रकार बांधवांचा सत्कार करत आहोत। त्या या आमच्या संस्थेच्या माध्यमातून भाऊ माळेकर क्रांतिकारक, ज्याने खऱ्या अर्थानं देशाची सेवा, भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील 1857च्या उठावातील असलेले योगदान, भाऊ माळेकर, देवाजी राऊत, गट्टू पाटील, फकीरा पाटील, फगुना मानभाव अशा अनेक, राहुल भांगरे असतील, बिरसा मुंडा असतील, अशा बरेच क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे आणि त्याचा एक सन्मान आणि त्याच अनुषंगाने आजच्या तरुणांना मोटिवेशन करणे हा आमच्या संस्थेचा प्रमुख गाभा आहे। आज 2026च्या या जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्तानं जागतिक आदिवासी युनिटची थीम आहे सुईंचा सत्कार, सन्मान आणि आदिवासी अस्मिता, आदिवासी संस्कृती, आदिवासी बोलीभाषा, आदिवासी महिलांचा आणि बोलीभाषांचा सन्मान आणि संरक्षण हा मूळ उद्देश आहे आणि म्हणून मी आनंद वाटतो की तालुक्यातील पुष्कर गांगोडे
राजेश गायकवाड सर, माझे मित्र विनोद सहाळे, भिकन पाटील शेख साहेब, नंतर नितीन महाले सर, सुनील धोंडगे सर आणि अन्य पगारे सर, अन्य पत्रकार बांधवांचा आज सत्कार करतो, तो त्यांनी स्वीकारावा असं मी मनापासून त्यांना विनंती करतो. धन्यवाद. पुष्कर गांगोडे, सहसंपादक 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज.